न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तिसगाव येथे सर्व रोग निदान आणि चिकित्सा शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक 25 जून रोजी सकाळी 10च्या सुमारास करण्यात आले होते। हा कार्यक्रम सौ धनश्री विखे पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला। गावकऱ्यांच्या वतीने सौ विखे यांचा सत्कार देखील करण्यात आला। तसेच तिसगाव येथील संतोष ज्ञानदेव कडू आणि ग्रामपंचायत सदस्य योगिता संतोष कडू यांच्याकडून 1ली ते 10वीच्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शालेय मुलांना वही वाटप या कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि शालेय मुलांना वही वाटप सौ धनश्री विखे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना सौ धनश्री विखे म्हणाले की चिमुकल्यांसाठी एक आदर्श म्हणून आपल्या स्वतःच्या वाढदिवसाला देखील तसेच उपक्रम घेतले पाहिजेत। इथे येत आहेत आमच्या गावातल्या लोकांसाठी आणि इथे जे आज चिमुकले आहेत त्यांच्यासाठी एक आदर्श म्हणून गावातल्या लोकांना एक विनंती करेन की आपल्या स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा असे काहीतरी उपक्रम आपण केले पाहिजे। एक कुठेतरी आदर्श म्हणून आपलं गाव ओळखलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीने ते आदर्श घेतला पाहिजे की आपल्या वाढदिवसाला पार्टी न करता, आपल्या वाढदिवसाला केक न कापता आपण दुसऱ्यांसाठी आपल्या वाढदिवसाला काहीतरी केलं पाहिजे। हा एक आदर्श तुम्ही तयार केला पाहिजे। मी एवढंच बोलेल आणि तुम्ही सर्वांनी एवढं छान नियोजन केलं, मला इथे बोलवलं त्यासाठी मनापासून आभार। यावेळी प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे आणि जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट तसेच प्रवरा कारखान्याचे माजी चेअरमन अण्णासाहेब कडू, संचालक विजय कडू, संजय नालकर, तिसगावचे सरपंच नानासाहेब डोंगरे, उपसरपंच उर्मिला रांधवणे, माजी सरपंच भास्करराव घुले, प्रकाश नरोडे, प्रभाकर नरोडे, बंडूअप्पा कडू, गंगाधर घुले, डॉक्टर विक्रम नालकर, बबन रांधवणे, सोमनाथ कडू, सोपान डोंगरे, अजित घुले, मंदा रांधवणे, अनिता रांधवणे, सुप्रिया कडू, योगिता कडू तसेच अनेक मान्यवरांसह महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। न्यूज सुपर वनसाठी वृत्तसंकलन विभाग, राहता।